टालिया बजावे रस्ता भटकलोय, आम्हाला रस्ता भेटत नाहीये. निसर्गाच्या याच्यातून चाललोय आम्ही सगळ्यांनी. इथून आता ही असंच मोठा टनल पाहिजे म्हणजे गाडी जाते. किधर जाना है? ये सब यहाँ पे अभी आ गए हम सब. इनको पहचान है क्या? जान ब्रो, मालूम है. जान को पहचानता है भाई. सो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय मी आणि आता आम्ही निघालो आहे आणि माझ्यासोबत आहे हा अश्विन. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा पण जॉईन झाला आहे आजच्या याच्यामध्ये. आणि आज आम्ही थोडं रिसॉर्टला जायचा प्लॅन आहे. थोडं आता इथं थांबलेलो आहे. सूरज आला आहे, बहुतेक आणले आणि वडापाव. आणि इकडून हा बेबी यांना तुम्ही लास्ट ब्लॉकला पाहिलंच असेल. आणि आता आमच्या गाडीमध्ये आम्ही 4 जण आहे. पुढं गणेश येतो आणि अजून आमच्या 6-5 गाड्या आहे. त्यामध्ये बाकीचे लोक ते येतील आता पुढे, ते पुढे भेटतील. आम्ही धुळे सोलापूर हायवे लागलो आहे आणि थोडं अर्धा घंटा आमच्या ट्रॅफिकमध्ये वेस्ट झाला. तिथं थोडा टाईम लागला. आता आम्ही 4 सीटचे 5 सीट झालेले आता आम्ही. आणि आता इथून आम्हाला डायरेक्ट रिसॉर्टला निघायचं आहे. रिसॉर्टला पोहोचू आता. तिथे आता सगळे लांबून आमचे टीममेट आलेले. तर आता आम्ही धुळे सोलापूर हायवे सोडला आहे आणि करोडी हा जो रोड आहे त्या रोडला लागलो आहे. आणि या रोडचं मस्त काम झालं. आधी खूप खराब होता हा रस्ता, पण आता मस्त छान झाला आहे. आणि हा डायरेक्ट आपला दौलताबाद टी पॉईंटला मिळेल आता. बाकीचे तर अजून निघालेच नाही सिटीमधून. असं वाटतं आम्हीच फर्स्ट टाईम पहिल्यांदा पोहोचू तिथे. आत्ताच म्हटलं रस्ता एकदम मस्त झालेला आहे. आणि आता असा आहे बघा, असा रस्ता लागला. आम्हाला आमचे शब्द मागं घ्यावा लागले आता. शब्द नाही, रस्ता चांगलाच होता पण इथं आता थोडा खराब राहणारच होता. आमचा कन्स्ट्रक्शन आहे ना. तुम्ही जोपर्यंत येशाल तोपर्यंत रस्ता झालेला राहील, एवढं नक्की. आणि सोच पे टालिया बजावे. ये बहुत पांचट जोक था बट ओके, अभी कुछ मिल नहीं रहा इसलिए हम ऐसे बोल रहे हैं. अशा प्रकारे आम्हाला इथून जायचं होतं सध्या आता, पण टनल एवढ्या मोठ्या रस्त्याने खूप मोठा रस्ता आहे ना तो, त्यातून जाणार नाही आपली गाडी. माझा आवाज येणार नाही. समोर आता 2 जण आम्हाला मित्रासारखे देवासारखे धावून आले. त्यांनी सांगितलं आम्हाला जास्त लांबून जाऊ नका म्हणे, तिथं समोरून गावामधून रस्ता आहे. रस्ता भटकलोय, आम्हाला रस्ता भेटत नाहीये. तर एका गावातून माळीवाड्याला निघल म्हणे तो रस्ता, तर तिथे पोहोचू आता आम्ही. असं चाललोय. मस्त कुत्रे होते तिथे, छान कुत्र्याचे पिल्लू. तर फायनली आम्ही आता अशा रस्त्याला लागलोय. बघा किती मस्त निसर्गाच्या याच्यातून चाललोय आम्ही सगळेजण. आणि इथून आता ही आमची बोगद्यातून आम्ही आलोय. तसेच बनावं लागेल त्यांना. टनल मराठीमध्ये बोगदे आणि दिस इज अ टनल. शेवटी आता आम्ही आलोय बाहेर, पण आता आम्हाला वापस उलट जावं लागेल बाहेर. असंच मोठा टनल पाहिजे म्हणजे गाडी जाते. नाही ते काय होतं, खूप छोटा असला की ना प्रॉब्लेम होतो मोठ्या गाडीला. नाश्त्याला काय आणलं ते सांग. भारी वाटलं ऐकलं रे. तर आता आम्ही इथं आलोय रिसॉर्टला. रिसॉर्टच्या रस्त्याला पण एक गाडी आमची सरळ रस्त्याला गेली तिकडे, जिकडे काही रस्ता नाही आहे. ती गाडी येते का नाही रे काय माहिती. आम्ही त्याच रस्त्याने गेलो बरं मागं, तेव्हा हुकलो होतो.
वापस यावं लागलो होतं. सुरतचं मध्ये जेवण चालू आहे. तो आगे सर लोग वो इसमें अजर सर बैठे हैं हमारे और अभी है हम 4-5 लोग हैं यहाँ पे. कधीच हिंदी बोललो वाटतं मी. तिकडे शूटिंग. हाय 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 किधर जाना है सर. हे बघा इथून सगळे रिसॉर्ट स्टार्ट झालेले आता सगळे जवळ. इथं एक रिसॉर्ट आहे, इथं सगळे रिसॉर्टच आहे. इथं सगळे जवळ चांगले चांगले मस्त. आपलं रिसॉर्ट थोडं त्या पार डोंगराच्या जवळ आहे एकदम टोकाला. हे जे आमचे देवगिरी रिसॉर्ट आहे हे आमचे बॉस. हे आमचे बॉस. आलोय आम्ही रिसॉर्टला और हा हे आमचं रिसॉर्ट आहे. आणि इथं सगळे मुकुंद भाई, मुकुंद सर हे सगळे ऑलरेडी आलेले. हाय गोली ब्रो. अमित हाय महेश हाय. एक 2 घंटे के लिए नाम पहचानने में मुश्किल होगी. हाय अमित. हे रामगोपाल. हाय संदीप ब्रो. बस बढ़िया. मास्टर किधर आहे मास्टर. दुसऱ्या गाडीत असतील मास्टर. फायनली आम्ही सगळे आलो इथे. आणि या बघा एवढ्या आमच्या गाड्या आहे. ही सगळ्यात पहिले बॉसची वॅगनर, सगळ्यात पहिली टाइमवर आलेली. आमच्या कोणाची संजय सरची गाडी, त्यानंतर ही आमची आपली बॅगी आणि नंतर हे आपले आजल सरचे. अजून एक बाकी आहे. हाय बरो. रस्त्यामध्ये येईल ती. आता आकाश आलाय. हाय 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 बरो. अमित हाय. रविंद्र हाय ना. इनको पहचान है क्या? जान ब्रो मालूम है. जान को पहचानता है भाई. हाँ चालूच आहे रेकॉर्डिंग, लाईव्ह रेकॉर्डिंग. मला गाडी नीट पार्किंग करून कर ना. मला येत नाही ना. कर ना. येत नाही ना मला म्हणत होता.